नमस्कार, मी सुनीता बोरकर कुकिंग विथ सुनीता बोरकर आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता संकष्टी चतुर्थी येते, त्याच्या निमित्त आपण मोदक करतोय, ते पण गव्हाच्या पिठाचे। उकडीचे मोदक कसे करायचे ते बघतोय, चला तर मग सुरुवात करू। बघा आता आपण इथे आहे ना साहित्य बघून घेऊ। इथे मी ना खोबरं घेतलेलं आहे, आपले सुकं खोबरं असतं ना तेच घेतलेले, किसून घ्यायचं छान बारीक किसणीने। त्याचबरोबर 1 वाटी खोबरं तर अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, इथं चिरून घेतलेला आहे गूळ बघू शकता। त्याचबरोबर इथे इलायची पावडर घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे 1 चमचा। तर इथे आपण कणिक मळून घेतोय, त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथे 2 चमचे रवा घ्यायचा आहे, बारीक रवा बघून घ्यायचा छान। त्याचबरोबर थोडंसं मीठ लागेल आणि 1 चमचा तूप लागेल आणि गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे। तर इथं मी हे आपण तेल वगैरे टाकतो ना ते कटलं घेतलेलं आहे, त्यामध्ये खसखस आहे ना छान भाजून घेते मी। आपल्याला इथे सारण जास्त वेळ असं काही शिजवत बिजवत नाही बसायचं आहे, एकदम मस्त असं पटकन झटपट होणारी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे उकडीच्या मोदकालाही तोड देणारी रेसिपी आहे। आता इथे छान असे भाजले गेले खसखस। इथे 1 बाउल घेतला आहे, त्यामध्ये खोबरं, गुळाचं प्रमाण तर तुम्ही ना कमी जास्त करू शकता, तर तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार। पण हे प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट आहे, जास्त गोड होत नाही आणि जास्त हे पण होत नाही। बघा आता आपण याच्यामध्ये आहे ना खसखस टाकून घेऊ आणि त्याचबरोबर इलायची पावडर टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। बघा असे ना हाताने चांगले चोळून घेतले मी, हे बघा म्हणजे गूळ आहे ना छान खोबऱ्याला ना लागून जातो आणि आपण ज्यावेळेस उकड काढू ना त्यावेळेस काय मस्त याचं गुळाचं पाणी येतं ना बाहेर, ते तुम्हाला दाखवतेच मी पुढे। खूप छान टेस्टी लागतात हे पण मोदक। चला सुरुवात करू दुसऱ्या। आता कणिक मळून घेऊ आपण। आता कणिक ठेवून घेतली मी, त्याच्यात आता आपल्याला रवा टाकायचा आहे, त्याचबरोबर तूप टाकायचं आहे, साधारण 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ। हे छान आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे। हे बघा असं आहे ना चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, सैल करायचं नाही, घट्ट मळायचं एकदम। हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त आहे ना आपल्याला सैल नाही करायचं, पाळ्या करताना येणार। मग थोडंसं तूप लावून एकसारखं करून घेते मी आता। हे इथे ना छान आपलं पीठ पण पिसल्या गेलंय मस्त आणि सारण पण पिसल्या गेलेलं आहे। आता आपण आहे ना असं उंडा तोडून घेऊ। आपण चपाती कसं लाटतो तसं लाटून घ्यायचं। याला आपण तेल तूप पीठ काहीच लावायचं नाहीये, बघा असं लाटून घ्यायचंय मस्त छान असं। आपल्या चपातीपेक्षा थोडे तडस ठेवायचे, जास्त पण पातळ नाही करायचं आणि जास्त पण जाड नाही ठेवायचं किंवा बारीक नाही करायचे। हे बघा असं मस्त एकदम पटापट उचलल्या जातं, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। लाटून झालेली आहे। इथे मी 1 वाटी घेतलेली आहे, अशी वाटी घ्यायची, त्याच्याने ना अशा याच्या व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या। किती छान झालं। आता आपण याला ना आकार देतो, तुम्हाला जवळून देते सांगते। हा जो बोट आहे ना इथं असा ठेवायचा आणि एकदम असा खालपर्यंत असं दाबत चालायचं। हे कळ्या मस्त पडतात मग, हे बघा
छान अशा कळ्या पडतात, अजिबात त्याला हे होत नाही. बघा किती छान कळ्या पडून राहिल्यात. अशाच मी आता पाडून घेते सगळे. हे बघा किती छान मस्त झाले आहेत बघा. आता याच्यामध्ये ना आपण सारण भरूया. भरपूर असं सारण भरायचं म्हणजे ना छान असं टेस्ट येते मग सारणाची पण. छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं. आपण जसं उकडीच्या मोदकाला करतो ना ते तसंच मग या पाड्या आहेत ना अशा ताबत चालायच्या आहे बघा. जवळून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा आहेत ना ताबत ताबत चालायच्या मग बघा. खूप छान लागतात हे पण. नक्की करून बघा तुम्ही पण या संकष्टीला, तुम्हालाही आवडेल. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना काढून टाकू. हे बघा बघा इथे आपला मोदक तयार झालेला आहे. बघू शकतात किती छान झाला आहे बघा. मस्त. मी आता अशाच करून घेते सगळ्या. तुम्हाला आहे ना अजून एक करून दाखवते. हे बघा असं घ्यायचं आणि असं दाबत चालायचं. अशा आहेत ना छान अशा कळ्या आहे ना मस्त पडतात मग. बघा या पद्धतीने सगळ्या कळ्या करून घ्यायच्या आणि पटापट होतात. हे ना गव्हाचं पीठ आहे ना त्यामुळे हे चिकटच असतं, पटकन होतात मग या कळ्या पण. फक्त काळजी काय घ्यायची ते पीठ मळताना आहे ना दडस मळायचं म्हणजे घट्ट पीठ मळायचं आणि ही पुरी लाटताना थोडी जाड लाटायची आपल्या चपातीपेक्षा, म्हणजे मग आकार देता येतो छान असा. जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही. जाड ठेवली तर मग ते आतमध्ये छान असे वाफवले जाणार नाही. आपण उकडून घेतोय ना हे उकडलेले गव्हाच्या पिठाचे मोदक करतोय आज आपण. हे बघा असे छान मस्त पाळ्या आहेत ना. बघा कळ्या बघू शकता तुम्ही छान अशा पडलेल्या आहेत. हे बघा किती पटकन झालेत बघा. हे बघा मस्त झालेत. त्याच्यामध्ये सारण भरून घेते मी. आणि आपण इथे सारण पण आहे ना शिजवलं नाही काही नाही, एकदम घरात असतं ना त्याच साहित्यामध्ये करतो आपण नेहमी रेसिपी. तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथे आपण ओलं खोबरं वगैरे न वापरता आपलं जे घरात असतं ना खोबरं सुकं खोबरं तेच घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ पण आणायची गरज नाही काही नाही. हे बघा छान असं मस्त अशा यातनं मोकळा करून घ्यायचा म्हणजे छान असं दाबल्या पण जातात. ते बघा किती छान मस्त होत आहेत बघा. असं असं करून घ्यायचं मस्त छान साखर येतो. हे बघा बघू शकता तुम्ही मस्त झाले. हे पण केले तुम्ही पण दाखवते तुम्हाला. हे बघा अशा मस्त करून घ्यायचे. आता इथे ना मी गरम पाणी करायला ठेवते आणि जेवढे झाले तेवढे वाफायला ठेवते. उकडून घेऊ मस्त आपण. आता हे पाणी ठेवलेलं आहे मी पातेल्यामध्ये. आता चाळणी घेतलेली आहे. या चाळणीला आहे ना त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मग आपले जे मोदक आहेत ना ते खाली चिपकणार नाही. हे बघा छान असं तूप लावून घेतलंय मी. आता चाळणी ठेवून द्यायची आणि हे जे मोदक केले आहेत ना आपण हे असे ठेवून द्यायचे. थोड्या अंतरावर ठेवायचे. मस्त छान असे इथं आपले मोदक ठेवून झाले. आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि मस्त वाफ काढून घ्यायची. हे बघा आता आपण आहे ना उघडून बघूया. बघा किती भारी झालेत बघा. वाटतात काही आपले गव्हाच्या पिठाचे मोदक आहे म्हणून. बघा तुम्हाला आता सांगते बघा असं हाताला अजिबात चिपकत नाही आहे म्हणजे छान आता
झालेले ते बघा, किती बारीक कळ्या पण आलेले ते मस्त झालेत बघा, किती छान झालेत बघू शकतात तुम्ही. बघा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती मऊ लुसलुशीत झालेले ते बघा, मस्त झालेले आणि कळ्या पण छान आले आहेत त्याला. ज्या इथे मी टिप्स सांगितल्या आहेत ना त्या नक्की फॉलो करा. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मऊ लुसलुशीत झालेले एकदम मस्त. तुमचे पण असेच मस्त बनवून तयार होतील. नक्की करून बघा तुम्ही पण या संकष्टीला. तुम्हालाही घरातल्या साहित्यापासून मस्त छान छान अशा रेसिपीज बघायच्या असतील तर कुकिंग विथ सुनीता बुरकिलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील. किती छान मस्त झालेले ते बघू शकता तुम्ही. एकदम मस्त मऊ लुसलुशीत झालेले बघू शकता तुम्ही. खूप करायला सोपे आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यापासून हे बनवून तयार होतात. त्यामुळे अजिबात काही बाहेरचं आणायची गरज पडत नाही. आपल्या घरामध्ये खोबरं वगैरे तर असतंच, त्याच्यापासून मस्त छान असे मऊ लुसलुशीत मोदक केले आपण. उकडीचे मोदक ते गव्हाच्या पिठापासून. तुम्हाला जर इथं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.